बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टर स्ट्रोक ठरला गेम चेंजर. देशात चर्चेचा विषय असणारी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. सुरुवातीचे कौल आणि समोर आलेले निकाल यावरून एनडीएची बंपर कामगिरी दिसून येत आहे. या निवडणुकीत एनडीएने पुन्हा एकदा बाजी मारली आहे, तर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या विजयामागे फक्त मोठी आश्वासने नाहीत, तर अनेक छोट्या मोठ्या रणनीतींनी काम केलं आहे. एनडीएचा विजय हा केवळ योगायोग नाही, तर मोठ्या राजकीय मोर्चे बांधणीचा हा परिणाम आहे. बिहारची राजकीय दंगल नेमकी कशी झाली, कोणी बाजी मारली, कोणती रणनीती यशस्वी ठरली, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी ओंकार कोळपकर आणि आपण पाहताय प्युअर राजकारण. बिहार विधानसभा निवडणुकीच्या एकूण 243 जागांपैकी 206 जागांवर एनडीए आघाडीवर आहे, तर महाआघाडीला 30 जागांवर आघाडी आहे. इतर पक्ष 7 जागांवर आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. महाआघाडीला अर्धशतकही पूर्ण करता आलेलं नाही. 2025च्या एनडीएच्या विजयानंतर 2010च्या निवडणूक निकालाच्या आठवणींना उजाळा मात्र या ठिकाणी मिळालेला आहे. ही तीच निवडणूक होती ज्यात भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूने फक्त कमालच केली नाही, तर विरोधकांना जबरदस्त झटका देखील दिला होता. एनडीएचं कुशल नेतृत्व ठरलं गेम चेंजर. एनडीएने निवडणुकीच्या सुरुवातीलाच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. स्वतः पंतप्रधानांनी सुरुवातीच्या प्रचार सभांमध्ये नितीश यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे एनडीएला या कुशल नेतृत्वाचा मोठा फायदा झाला व जोरदार प्रचाराच्या जोरावर एनडीएने बिहार विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टर स्ट्रोक. बिहारमध्ये आता जंगल राजला थारा नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रचार केला. तसेच विरोधकांपेक्षा एनडीए किती भक्कम आहे हे जनतेला दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे एनडीएला सत्ताविरोधी लाटेच्या दबावातून बचाव मिळाला, तर डबल इंजिनच्या या अपीलमुळे मतदारांच्या मनात हा विश्वास दृढ झाला की विकास आणि स्थैर्यासाठी केंद्र आणि राज्यात एकच पक्षाचे सरकार असणे आवश्यक आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे. एनडीए कडून योग्य वेळी उमेदवारांची घोषणा. एनडीएने आपली तिकीट वाटप प्रक्रिया वेळेत आणि संघटित पद्धतीने पूर्ण केली, ज्यामुळे कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ देखील मिळाला. जनतेतही सकारात्मक संदेश गेला. तिकीट वाटपात जातीय संतुलनाचे पूर्ण भान ठेवले गेले. एनडीए मध्ये चिरागचं पुनरागमन आणि वेळेचं व्यवस्थापन करण्यात आलं. चिराग पासवान यांना आघाडीत सामील करण्याची प्रक्रिया जरी लांबली, तरी एनडीएने ती निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच अंतिम केली. यावरूनच दिसते की एनडीए नेतृत्वाने आपली सर्वात मोठ्या आव्हानावेळी वेळेत मॅनेज केली आणि प्रचार सुरू होण्यापूर्वीच आघाडीचं चित्र स्पष्ट केलं. एनडीएला महिला मतदारांचा देखील तितका चांगला पाठिंबा लाभला. कसा पाहूया. नोव्हेंबर 2023 पासून 13 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. यापैकी 10 राज्यांमध्ये महिलांसाठी योजना लागू करण्यात आल्या होत्या किंवा त्यांचे आश्वासन देखील देण्यात आले होते. या 10 पैकी 9 राज्यांमध्ये ही योजना प्रभावी ठरली, ज्याचा स्ट्राईक रेट 90% होता. महिला मतदारांमध्ये हा ट्रेंड बनला आहे की त्या फक्त त्यांनाच मतदान करतील जो त्यांच्यासाठी योजना आणेल किंवा त्यांच्याबद्दल बोलेल. महिला मतदारांचे महत्त्व ओळखून नितीश कुमार सरकारने महिला रोजगार योजना सुरू केली. निवडणुकीपूर्वी 1.21 कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. लोकांनी या योजनेला 10,000 असं टोपण नाव दिलं. व्होट व्हाईप या सर्वेक्षण संस्थेनुसार 48.5% महिलांनी एनडीएला मतदान केले. शिवाय 37% महिलांनी नितीश कुमार यांच्या 10,000 रुपयांच्या योजनेला चांगला निर्णय मानला. महाआघाडीत काय रस्सीखेच होता हे आपण पाहूया. महागठबंधनमध्ये जागा वाटपासाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. तसंच उमेदवार जाहीर करण्यात विलंबही लागला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं. तसंच आघाडीत अंतर्गत मतभेद असल्याचंही समोर आलं. अनेक जागांवर नाराज उमेदवारांनी बंडखोरी केली. यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं. तसंच आघाडीत अंतर्गत मतभेद असल्याचंही समोर आलं. त्याचा थेट फायदा एनडीएच्या उमेदवारांना झाला. आता महाआघाडी का मागे पडली हे आपण पाहूया. निवडणूक आयोगाने 6 ऑक्टोबर रोजी निवडणुकांची घोषणा केली. त्यानंतर अवघ्या 6 दिवसांनी एनडीएने त्यांच्या जागा वाटपाच्या व्यवस्थेची घोषणा केली. दरम्यान महाआघाडीने अधिकृतपणे जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला नाही. महाआघाडीत पसंतीच्या जागांवरून वाद सुरूच राहिले.
परिस्थिती इतकी बिकट झाली की महाआघाडीतील वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार 8 जागांवर आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांशी लढा दिला. सुरुवातीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं वाद झाला. तेजस्वी यांनी मुख्यमंत्री पदाचा आणि मुकेश साहनी यांनी उपमुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला, परंतु काँग्रेसला हे मान्य नव्हते. त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी महाआघाडीची पत्रकार परिषद झाली, ज्यामध्ये तेजस्वी यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि साहनी यांना उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यात आले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत एनडीएमध्ये अनिश्चितता कायम होती. तथापि भाजप नेत्यांनी असा युक्तिवाद केला की एनडीए नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. या सर्व गोष्टींचा फटका महाआघाडीला बिहार निवडणुकीत बसलेला आहे. बिहारमध्ये 2010च्या इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचं मानलं जातंय. कसं ते आपण पाहूया. बिहारच्या राजकारणात 2010च्या काळात लालू प्रसाद यादव सक्रिय होते. तेजस्वी यादव राजकारणाचे धडे गिरवित होते. सध्या लालू यादव यांचे वाढते वय, इतर आरोप आणि शिक्षेमुळे ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. निवडणुकीची कमान तेजस्वी यादव यांच्याकडे आहे, परंतु जे निकाल सध्याच्या निवडणुकीत समोर आलेत ते पाहून 2010ची आठवण ताजी झाली. बिहारमध्ये 2010 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष वेधले असता तेव्हाही नितीश कुमारांची जेडीयू एनडीएचा भाग होती. तेव्हा जागा वाटपात जेडीयू 141 तर भाजपा 102 जागांवर निवडणूक लढवत होती. या निवडणुकीत बिहार भाजपाचा चेहरा सुशील कुमार मोदी होते, ज्यांचे निधन झाले. लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीने 168, रामविलास पासवान यांच्या एलजेपीने 75 जागांवर निवडणूक लढली होती. काँग्रेसने स्वबळावर 243 जागा लढवल्या होत्या. दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून एनडीए पुन्हा आता सरकार स्थापन करू शकतं. यामध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजप ठरला आहे, तर महाआघाडीला देखील मोठा फटका बसला आहे. अंतर्गत वादामुळे काँग्रेस पिछाडीवर गेला, तर या निकालानंतर तेजस्वी यादव यांना आता आपल्या पक्षाची संघटन क्षमता वाढवावी लागेल आणि भविष्यात मित्रपक्षांची निवड अधिक विचारपूर्वक करावी लागणार आहे. तर दुसरीकडे एनडीए कडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, बिहारचा मुख्यमंत्री कोण होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्युअर राजकारणच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या.